भावना जोडलेल्या असतात तिथे लोक त्या नात्याला जपण्यासाठी कुठलाही पर्याय निवडतात। कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची त्याला लढा देण्याची त्यांची तयारी असते। तसंच काहीसं झालंय नांदणी गावातील गावकऱ्यांचं, कारण त्यांनी आता जिओवर बहिष्कार टाकलाय। महादेवी किंवा माधुरीला वंताराला पाठवल्यानंतर ग्रामस्थांनी जिओवर बहिष्कार टाकत निषेध करायचं ठरवलं। पण हे प्रकरण आता फक्त भावनिक राहिलं नाहीये। माधुरी वंताराला गेल्यावर तिथून अनेक व्हिडिओज समोर आले, तिच्या स्वागताचे, तिच्यावर कशा पद्धतीने उपचार करणार आहेत हे सांगणारे, आणि आता तपासून झाल्यावर वंताराप्रमाणे तिला कुठले कुठले आजार झालेत याचा रिपोर्ट देणारा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। त्यात यामध्ये आता अनेक नेत्यांनी ही उडी घेतली आहे। राजू शेट्टींनी माधुरीला वंताराला पाठवण्यात यावं यासाठी पत्र लिहिलंय असं म्हटलं जातंय। आतापर्यंत जे घडलं त्याला एक नवीन वळण यामुळे मिळतंय। पण खरंच माधुरी आजारी होती का? वंताराच्या मते तिला काय झालंय? नेते काय म्हणतायत? हे सगळं आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तकचा वंतारा आणि माधुरीवरचा हा डिटेल रिपोर्ट। 35 वर्ष गावकरी आणि मठात राहिलेल्या महादेवी हत्तीणीला कोर्टानं वंताराला पाठवलं। कोर्टात सादर झालेल्या रिपोर्टमध्ये तिला जखमा होत्या आणि तिचा वापर हा धार्मिक गोष्टींसाठी केला जात होता असं म्हटलं गेलं। माधुरी वंताराला पोहोचली आणि तिच्या स्वागताचा व्हिडिओ समोर आला। यानंतर वंतारानं आणखीन एक व्हिडिओ रिलीज केला, ज्यात त्यांनी तिची आरोग्य तपासणी केल्यानंतर तिला कुठले कुठले आजार आहेत याची माहिती दिली। ते त्या व्हिडिओमध्ये असं म्हणालेत की माधुरीची म्हणजे महादेवीची नखं ही वाढलेली होती, तिला पायांवर जखमा होत्या आणि तिला आर्थरायटिस पण आहे। त्याचबरोबर तिच्या 4ही तळपायांवर जखमा आहेत आणि सूजही आहे। त्याचबरोबर तिच्या हाडांना देखील इजा झाली आहे। अनेक ठिकाणी छोट्या बोन्सला म्हणजे स्मॉल बोन्समध्ये फ्रॅक्चर्स आणि हाफ फ्रॅक्चर आहेत असं सुद्धा ते म्हणालेत। हे झालं वंताराचं मत। पण नंदिनी गावातील लोक हे माधुरीबाबत प्रचंड भावुक आहेत। अनेक वर्षांपासून माधुरी ही त्यांच्या सोबत असल्यानं त्यांना घरातली व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे किंवा आपल्यापासून लांब गेली आहे असं वाटलंय। त्यामुळे आता गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलाय तो थेट जिओवर आणि सिम कार्ड पोर्ट करायला सुरुवात केली आहे। त्यांचे जिओ कस्टमर केअरच्या प्रतिनिधींसोबतचे फोन कॉल्स जे आहेत ते सुद्धा आता व्हायरल झालेत। पेटा, ज्यांनी माधुरीला दुसरीकडे पाठवण्याची याचिका केली होती, त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय। यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे राजू शेट्टी, जे माजी खासदार राहिलेले, त्यांनी 2018ला माधुरीचं काही दिवसांसाठी स्थलांतर करा असं म्हणणारं एक पत्र लिहिलंय असं व्हायरल करण्यात आलंय आणि पेटाने ते त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा यूज केलंय। पेटाचं म्हणणं आहे की राजू शेट्टींनी 2018मध्ये तिचं पुनर्वसन करावं असं म्हटलं। 2020ला पेटातील लोकांना भेटून त्यांनी पुनर्वसनाला समर्थन दिलं होतं असं सुद्धा त्याच्यात म्हणालेत। तर राजू शेट्टी यांनी वेगळंच काहीतरी म्हटलंय। त्यांचं असं म्हणणं आहे की 2018 साली नांदणी मठातील हत्तीची देखभाल करणारा नागप्पा हा माहूत जो होता तो हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला नोकरी सोडायला सांगितलं। त्यामुळे माधुरीची सेवा करण्यासाठी, तिची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित माहूत नसल्यानं नांदणी मठाचे विश्वस्त माझ्याकडे येऊन मला असं म्हणाले की माहूत मिळेपर्यंत काही दिवसांसाठी हत्ती वनविभागाच्या गडचिरोली हत्ती केंद्रात सोडण्याबाबत विनंती करा, तुम्ही तसं त्यांना पत्र लिहा। त्यानुसार मी 2018 साली वनविभागाला पत्रव्यवहार केला होता। मात्र वनविभागानं या गोष्टीस असमर्थता दाखवली किंवा त्यांनी याच्यामध्ये सपोर्ट केला नाही। त्यानंतर थोड्या दिवसांनी इस्माईल या माहुताला आणण्यात आलं। त्यांना खूप शोधलं, अथक प्रयत्नांनी त्या माहुताला आणलं आणि तेव्हापासून तो हत्तीणीची अगदी मनापासून आणि मनोभावे तिची सेवा करतोय, तिची देखभाल करतोय, तिची काळजी घेतोय। काही मंडळी ही खोडसाळपणानं राजकीय आकसापोटी माझे 2018 सालचं वनविभागाला मी लिहिलेलं पत्र हे सोशल मीडियावर व्हायरल करतायत असं सुद्धा ते म्हणाले। यानंतर खासदार धैर्यशील मानेंनी हा विषय आम्ही संसदेत मांडू असं म्हटलं। सतेज पाटील असं म्हणालेत की नांदणी इथल्या जिनसेन स्वस्तिश्री जैन मठामध्ये जाऊन मी तिथल्या विश्वस्तांची भेट घेतली होती। महादेवीला परत आणण्यासाठी देशभरातील लोकांच्या सह्यांचं निवेदन राष्ट्रपतींना मी पाठवणार आहे असं सुद्धा ते म्हणाले। राज्यसभेचे खासदार मुन्ना महाडिक आणि वंताराचे सीईओ विवान कराणी यांच्यामध्ये सुद्धा बैठक झाली। जनभावना ही अजूनही विरोधात असल्यामुळे ही बैठक झाली असावी असं म्हटलं जात आहे। कोर्टानं असा निर्णय देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। ज्योतिबा देवाचे मानकरी असलेल्या सुंदर हत्तीबाबतही असंच काहीसं झालं होतं।
सुंदर हत्तीला वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीनं आमदार विनय कोरे यांच्याकडून ज्योतिबा देवस्थानाला भेट देण्यात आला होता। सुंदर हत्तीचे काही फोटोज आणि व्हिडिओज समोर आल्यानंतर हे प्रकरण 2012 मध्ये न्यायप्रविष्ट झालं होतं। पेटा संस्थेनं दिलेला लढा, 21 महिने चाललेली मोहीम, तसंच महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते माधुरी दीक्षित पर्यंत सेलिब्रिटीजनी सुद्धा याला दिलेला पाठिंबा, यामुळे हे प्रकरण जे होतं ते जगाच्या पाठीवर चांगलंच व्हायरल झालं होतं किंवा वादग्रस्त ठरलेलं होतं। पेटाने आरोप केला होता की वारणा समूहानं भेट दिलेल्या सुंदर हत्तीचं 2007 पासून ज्योतिबा देवस्थानाकडून शोषण सुरू आहे। त्यानंतर या वादाला तोंड फुटलं। कालांतरानं 2012 मध्ये राज्य सरकारनं सुंदर हत्तीला अभयारण्यात सोडण्याचे आदेश दिले होते, पण या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे नंतर पेटानं सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात म्हणजे बॉम्बे हायकोर्टमध्ये धाव घेतली। विनय कोरे यांनी सुद्धा सरकारी आदेश बाजूला ठेवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती। मात्र सुंदरला ज्योतिबा मंदिराच्या आवारातून वारणा नगर इथं हलवण्यात आलं। सुंदर हत्तीच्या सुटकेचा निर्णय न्यायालयात गेल्यानंतर विनय कोरे यांना दिलासा मिळाला नाही। मुंबई उच्च न्यायालयानं सुंदर हत्तीला बंगळुरू इथल्या अभयारण्यात तात्काळ हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आणि 2012 मध्ये मंजूर केलेला सरकारी आदेश बाजूला ठेवण्याची मागणी करणारी विनय कोरे यांची याचिका जी होती ती फेटाळली। त्यामुळे पेटानं हा न्यायालयीन लढा जिंकला। सुंदरच्या सुटकेसाठी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, पॅमेला अँडरसन, अर्जुन रामपाल, आर माधवन, गुलशन ग्रोवर यासारख्या अनेक सेलिब्रिटीजनी त्यांचा आवाज उठवला होता। आता जनभावना बघत माधुरीला सुद्धा परत आणलं जातं की सुप्रीम कोर्टात पुन्हा याच्यासाठी लढा दिला जातो? नेते याच्यासाठी काही ॲक्शन्स घेतात का? कुठले सेलिब्रिटीज याबाबत काही बोलतात का? हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण शेवटी प्रश्न इतकाच उरतो की या सगळ्यामध्ये धर्म आणि त्याच सोबत लोकांच्या भावना, जनभावना जोडल्या गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे प्रकरण आणखीनच थोडंसं क्लिष्ट होतं। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि त्याचबरोबर तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।